नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे। मार्गशीर्ष महिना हा व्रतवैकल्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो। या महिन्याला शुभ महिना म्हणून देखील ओळखलं जातं। हिंदी भाषेत या महिन्याला अगहन असे देखील नाव आहे। या महिन्यामध्ये अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा महाराज यांची नवरात्र साजरी केली जाते आणि ही नवरात्र 9 नाही तर 6 दिवसांची असते। म्हणून या कालावधीला षड्रात्र उत्सव असे म्हटले जाते। त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे माता लक्ष्मीसाठी केले जातात। म्हणजेच काय, त्या गुरुवारी आपण उपवास करत असतो आणि लक्ष्मी मातेची सेवा करत असतो। बऱ्याच जणांना एक कन्फ्युजन तयार होत आहे की मार्गशीर्ष महिन्याचे यंदा किती गुरुवार आहेत आणि आपण ते कोणकोणत्या दिवशी केले पाहिजे। तर यंदा 20 नोव्हेंबर 2025ला कार्तिक अमावस्या आहे। म्हणजे त्या दिवशी मार्गशीर्ष महिना काही सुरू होत नाही आहे। त्यामुळे 20 तारीख आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार म्हणून करता येणार नाही आहे। मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर 2025ला आहे। म्हणजेच काय, आपण त्या दिवसापासून या व्रताची सुरुवात करू शकतो। त्यानंतर दुसरा गुरुवार असेल 4 डिसेंबर 2025ला। त्या दिवशी श्री दत्त महाराजांची जयंतीसुद्धा आहे। त्यानंतर तिसरा गुरुवार आहे 11 डिसेंबर 2025ला आणि चौथा गुरुवार आहे 18 डिसेंबर 2025ला। तर असे एकूण 4च गुरुवार आहेत यंदाच्या मार्गशीर्ष महिन्याचे। शेवटच्या म्हणजे 18 डिसेंबर 2025च्या गुरुवारी तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताचं उद्यापन देखील करू शकता। तर नक्कीच ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातलं महालक्ष्मीचं व्रत श्रद्धेने मनोभावे अवश्य करावं। माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर कायम राहो हीच सदिच्छा। हा छोटासा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि आपल्या चॅनलवर हे व्रत कसं करावं, पूजा मांडणी कशी करावी, महालक्ष्मी व्रताची कथा असेल तर या सगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आहे, तुम्ही त्याची देखील मदत घेऊ शकता। धन्यवाद आणि शुभेच्छा।